ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचंही या हल्ल्यात मोठं नुकसान झालं. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी दिनांक 18 मे रोजी सकाळी 8:30 वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती मिरजचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूरसैनिक दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचं सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला. भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानांस श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल. गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल. तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत, तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे. देशभक्तीभर गीते वाजवणार वाद्यवृंद व भारत मातेची प्रतिमा व तिरंगा यात्रेत असेल. शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सांस्कृतिक मंडळ, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे. भारत मातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, असं आवाहन मिरजचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं. अतिरेकांनी जो भ्याड हल्ला केला आणि आमच्या माता बहिणींचं त्यांनी सिंदूर पुसलं, त्यासाठी बदला घेण्यासाठी, सैनिकांचा सन्मान आणि त्याचा बदला घेण्यासाठी भारताचे सगळे मैदानात उतरले. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्युत्तर देताना आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि प्रत्युत्तर देताना हे पण सांगितलं होतं की जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कठोर शासन आम्ही करू, आणि ती पाऊल त्यांनी उचलली गेली. मुद्दा पाकिस्तानची जनता मारणे किंवा काय करणं असं होतं नव्हता, आम्हाला अतिरेकी नष्ट करणं हा मुद्दा त्यामध्ये होता. आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून मोदी साहेबांनी अतिरेक्यांची जी वास्तव्य होतं त्यांचं, जे डोंगरामध्ये, कुठं जंगलामध्ये, कुठं काय असेल पाकिस्तानमध्ये, ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. ते उद्ध्वस्त अशी स्थळं त्यांची उद्ध्वस्त करून टाकली. युद्ध चालू होतं त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानने सगळ्या देशाला हाक मारले की आम्हाला थांबवा, हे युद्ध थांबवा, आमचं असं आहे तसं आहे तसं आहे, ह्या गोष्टींनी विनोने केल्या, सगळ्या केल्या. आणि काही गोष्टी असतात की युनोमधल्या गोष्टी असतात, त्या गोष्टीमुळे हे युद्ध थांबवलं गेलं. पण पाकिस्तानला एक चांगला धाडा शिकवला की परत आमच्या नादाला लागा तर आम्ही घरातून ठोकू, हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे मध्यंतरी आपण मध्ये आपण अटॅक केला होता, त्यामध्ये हे झालं. आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंदूर, हे ऑपरेशन सिंदूर ज्या माता बहिणींचं सिंदूर गेलं त्या ऑपरेशन सिंदूर हे त्याला नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातून हा लढा उपयोग झाला. आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य बनतं. आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही, पण आपण इथून आपल्या सैनिकांना, आपले जे सैनिक गेले, वारले असतील, त्यांनी बलिदान दिलं असेल, त्यांना आपलं आदरांजली व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करून घेऊया. त्यासाठी 18 तारीख रविवारी सकाळी शिवतीर्थावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिससमोर जे सांगता कार्यक्रम होईल. त्यामध्ये सर्व जे भारतप्रेमी आहेत, देशप्रेमी आहेत, मिरजकर सगळे देशप्रेमी त्यांनी ह्यात सहभागी व्हावं. सगळ्या संघटना असतील, सगळे आध्यात्मिक लोक असतील, बाकी सगळे असतील, माजी सैनिक असतील, NCCवाले असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या
या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं, त्यांना एक मॉरल सपोर्ट त्यांना द्यावा, यासाठी ही रॅली आपण काढतो आहोत. त्यासाठी सगळ्यांना माझं आव्हान आहे.